जागेला एक मोठा इतिहास आहे, तो पत्रकार परिषदेत आम्ही सांगू. परंतु ज्या पद्धतीने मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात घेण्याचा विचाराधीन आहे सरकार, त्या विरोधात तुम्ही आक्रमक भूमिका घेतायत. परंतु दुसरीकडे दीपक केसरकर जे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत ते म्हणतात की काही चांगल्या गोष्टी पाठ्यपुस्तकात घेतल्या, एक दोन श्लोक, तर त्यावरती काय हरकत आहे असा त्यांचा सवाल. मनुस्मृती घ्या ना, आमचं काही म्हणणं नाही, आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्हाला तुकारामाचे अभंग दिसत नाहीत, तुम्हाला गोरा कुंभार दिसत नाही, तुम्हाला सावता माळी दिसत नाहीत, तुम्हाला चांगलं काहीच दिसत नाही, तुम्हाला एकदम मनूच आठवतो. मनूच का? तर मनूची विकृत मानसिकता ह्यांच्यात आहे. परंतु ज्या पद्धतीने अजित पवार देखील म्हणतात की जोपर्यंत मी सत्तेत आहे तोपर्यंत ह्या गोष्टी मी होऊ देणार नाही, असं त्यांनी थेट भाषणामध्ये, जाहीर भाषणामध्ये सांगितलं. त्यांनी केसरकरांना प्रश्न विचारावा ना. केसरकरच म्हणालेत ना की काही चांगले श्लोक आम्ही घेतलेत, केसरकरांना विचारावं, आम्ही कशाला उत्तर द्यावं त्याच्यावर. पोलिसांनी अडवणूक केली तरी तुम्ही तुमच्या कार्यक्रमावर ठाम आहात का? पोलिसांनी अडवून बघावं. पण नोटिसेस तर वगैरे दिलेल्या आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना. पोलिसांचं काम आहे, पोलीस करतात, आपलं काम आपण करावं. परंतु पोलिसांवर दबाव तंत्र आहे का हे सगळ्या सरकारचं? ते मी कसं सांगणार. सरकार ज्या अर्थी हे आणतंय त्या अर्थी सरकारला कुठेतरी वाटतच असेल की होऊ नये म्हणून, कारण का हे लोकांपर्यंत जात आहे ना. जो स्त्री ही वापरायची वस्तू आहे, ती कुठल्याही समाजातली असो, असं म्हणणारा मनू हा यांना आवडतो. ह्यांना आया बहिणी आहेत की नाही? हा सांस्कृतिक अजेंडा आहे का? मग हा सांस्कृतिक अजेंडा बिजेंडा काही नाही आहे. देर इज नो अजेंडा बिहाइंड इट. देर इज अ सोशल रिॲक्शन. बाबासाहेबांनी जे जगासमोर उघड करून दाखवलं, लोकांना प्रत्येक पान आणि पान वाचून दाखवलं, पान वाचल्यानंतर सगळ्यांची मान्यता केली आणि प्रत्येक पान दहन केलं. बाबासाहेबांसारखा विचारवंत बुद्धिवंत माणूस या देशामध्ये परत जन्माला येणारच नाही आहे. जगामध्ये जन्माला येईल की नाही ह्याबद्दल लोक आहेत. हे सगळं त्यांनी हे सगळं केलं तेव्हा त्यांचं वय काय होतं? 38 वर्ष. ज्यांनी ह्यांना इथे आमंत्रित केलं ते सुरबारमाना टिपणीस, यांचं वय काय होतं? 28 वर्ष. ही तरुण मंडळींनी क्रांती केली आहे आणि किती पुरोगामी आणि किती म्हणजे प्रोग्रेसिव्ह माइंडेड होते लोक. आणि हे सगळे चंद्रसेनीय कायस्थ प्रभू आहेत. असं नाही आहे की ते त्यांचे जे सर्वात मोठे समर्थक होते शस्त्रबुद्धे, हे तर ब्राह्मण होते. ती जी जागा दिली मनुस्मृती जाळायला, ती फतेखान देशमुख नावाच्या माणसाची होती. त्याच्यावरती मनुवाद्यांनी दबाव आणला की तुम्ही जागा देऊ नका. तो म्हणाला मी मुसलमान आहे, मी एकदा शब्द दिलाय सुरभानानांना, मी जागा देणार. त्यांच्यावरती बहिष्कार घातला, चित्रेंवरती बहिष्कार घातला, सुरभानानांवरती बहिष्कार. तो 1-2 वर्ष नाही, 10 वर्ष बहिष्कार घातला. प्रस्तुत करता